मुरलीधरन फेकी बॉलर होता. 1996 बॉक्सिंग डे कसोटी, श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड. जगातील महान ऑफ स्पिनर पैकी एक मुथय्या मुरलीधरन गोलंदाजी करत असताना अंपायर रॉस एमर्सननी त्यांना नो बॉल दिला, कारण त्यांच्या मते मुरलीधरनने बॉल टाकताना हात कोपऱ्यातून वाकवला आणि चक केला. यावरून वादाचा भडका उडाला. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मुरलीधरनवर बेकायदेशीर ऍक्शन वापरल्याचा आरोप केला. आयसीसीने हा मुद्दा गांभीर्याने घेतला आणि अत्याधुनिक व्हिडिओने विश्लेषण व बायोमेकॅनिकल टेस्टिंग द्वारे त्याची ऍक्शन तपासली. तपासात धक्कादायक सत्य समोर आलं. मुरलीधरनच्या हाताचा कोपरा जन्मताच थोडा वाकलेला होता, त्यामुळे गोलंदाजी करताना तो बॉल टाकताना हात जर्क करतोय असा भास प्रेक्षकांना आणि अंपायरांना होत असे. प्रत्यक्षात त्याची ऍक्शन पूर्णपणे कायदेशीर होती. पण इथेच कथा संपली नाही. 1999 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा रॉस एमर्सनने त्यांना नो बॉल दिला आणि यावेळी श्रीलंकेचे कर्णधार अर्जुना रणतुंगा संतापले. त्यांनी संघासह मैदान सोडून दिले. सामना तात्पुरता थांबवला. नंतर काही अटी घालून खेळ पुन्हा सुरू झाला. नंतर रॉस एमर्सन यांनी कबूल केलं की ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानेच त्यांना असं कारवाया करण्यासाठी प्रेरित केलं होतं. मुरलीधरनने मात्र या वादाकडे दुर्लक्ष करून आपल्या खेळात सुधारणा केली. शेवटी आपल्या कसोटीच्या कारकिर्दीत 800 बळी घेऊन क्रिकेटच्या इतिहासात नाव कोरलं. बाकी दुसरा कोणता खेळाडू जर्क करतो असं तुम्हाला वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा.